आणि त्यांच्या आधार कुटुंब हा आनंदाचा क्षण या आनंदाच्या क्षणी सर्व कुटुंब त्यांच्यासोबत आज हा एक भाग्याचा दिवस नक्की त्या ठिकाणी आलेला आहे. या माऊलीचं करून खऱ्या अर्थानं सांभाळलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या माऊलीचा हा आज आनंदाचा दिवस तुमच्या आमच्या समोर नक्कीच माऊलीचा आपल्याला कार्यक्रम खऱ्या सुरू झालेला आहे आणि खरंच हे दिवस खूप क्वचितच येत असतात. त्यातला पिंपळकर कुटुंबामधील हा आनंदाचा दिवस तुम्हाला त्या माऊलीची ओवाळणी देखील या ठिकाणी होते. पहा सगळेजण आपण पाहतोय आणि आमच्या या कार्यक्रमाला जी शोभा दिली त्याबद्दल आम्ही कुटुंबीय आपले खूप आभारी आहोत. परंतु आजही आईमध्ये जे काम करण्याची शिकायची आहे किंवा जी हे आहे खर्च करण्याची ती अजूनही तशीच आहे. आईने आम्हाला लहानपणापासून म्हणजे लहान असतानापासून जेव्हा आईला पाहतो तर आईची जी काम करण्याची कसोटी होती ती म्हणजे अगदी सकाळी घरातून गेल्यानंतर सर्व नेहमी साथ दिली. परंतु सर्वांना म्हणजे माझ्यापासून ताई असेल, माई असेल, दिदी असेल, सर्व म्हणजे कष्ट करण्यासाठी आईने जे आम्हाला लहानपणापासून जे धडे दिले त्या धड्यांमुळे पुढच्या आयुष्यामध्ये आम्हाला कष्ट करणे ही मोठी गोष्ट राहिली नव्हती. कारण ते जे बाळ कडून उजायला हवं होतं ते आईने आम्हाला लहानपणी रुजवून दिलं होतं. आईने खूप कष्ट केले आमच्यासाठी आणि आज जे काही आम्हाला चांगले दिवस आले म्हणजे आमच्या लहानपणामध्ये आपल्याला माझ्या आईने खूप काही कष्ट केले, आम्हाला खूप चांगले संस्कार दिले. आईच्या याच्यावर आम्ही आज कष्ट करू शकलो. शिक्षण दिलेले आम्हाला चांगले विचार, त्या विचारांवर आम्ही तसंच राहिलो आणि आमच्यासाठी ती खूप काही केलं. अजूनपर्यंत ती आमच्यासाठी करत असते. प्रार्थना करते का तिला उदंड आयुष्य राहू. तिने आम्हाला शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं हे तिने शिकवलं. जेवढं किती कष्ट किती मेहनत असते त्यातून कसं वाट काढायची हे फक्त मला आईने आणि माझ्या अण्णाने आम्हाला शिकवलं. त्याच्याबद्दल ताईने आणि भाऊजीने तर आम्हाला खूप साथ केली आणि आम्हाला जे जे संकट आले ते त्या चौघांमुळे अगदी खरंच आम्हाला मी त्याच्या खूपच त्यांच्या आभारी आहे. खूप खूप त्याने आम्हाला
साथ दिली आणि त्याच्याबद्दल आम्हाला नेहमीच भेटतं. खरंच आहे, माझ्या आईने खूप कष्ट केले आणि आम्हाला पण करायला दिले. जेव्हा राग यायचा, काम सांगते. पण आता संसार करताना समजलं, आईने शिकवलं ते खूप महत्वाचं होतं. जे काय हवं होतं ते आईने आम्हाला पहिल्यापासून शिकवलं. की आता आम्हाला कष्ट करताना लाज वाटत नाही. माझी आईने मी म्हणायची, हात खातात तोपर्यंत करा, कोण फुटत तोपर्यंत खा. मला असं बोललं ते का बोलायचे असते. आता त्याची व्याख्या कळली की संसार करताना कष्ट करणं खूप गरजेचं आहे. की तुम्हाला परत कुणाच्या पाया पडायला नको, स्वतःच्या हिमतीवर उभं राहता येईल. हे तिने आम्हाला शिकवलं. आज खरंच आई तुला समर्थांनी प्रार्थना खूप आयुष्य जग आणि आम्हाला असं तुझ्या पाठीशी काय बोलणार आई तुम्हाला कष्ट तुला वाढवायचं खूप शुभेच्छा. आता लोक सुनबाई म्हणतात पण मला आई आणि मुलगीच म्हणतात ना. मी मुलगी आहे त्यांची अण्णा म्हणून दाखवतात माझी एक मुलगी आहे पण आई मला मुलगीच मानतात कारण त्या आईकडे स्वभाव कधीच भेदभाव करत नाही. आई म्हणजे असं बोलतात वगैरे तुला काहीच नाही वाटत काय म्हणजे राग वगैरे येत नाही. मग मी म्हणायची की मला राग आला असता पण आई मलाच नाही बोलत मुलींना पण तेच बोलत म्हणजे असं काही भेदभाव करत नाही की मुलगी माझी आहे म्हणून तिचं प्रेम आणि तुम्ही केलं म्हणून तिला बोलायचं असं नाही. तर त्यांनी म्हणजे दिसतं प्रेम पण करतात आणि जेवढं काय वैभव दिसतं हे आईच्या कष्टामुळेच आहे. म्हणजे आता 75 वर्ष झाली आई